उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोकण दौऱ्यावर आहेत. त्याच्या चिपळूणमध्ये आज अजित पवारांची जाहीर सभा होणार आहे. विद्यमान आमदार शेखर निकम यांच्या प्रचाराचा नारळ अजित पवार फोडतील आणि अजित पवारांच्या दौऱ्यामुळे सर्वत्र सरकारी योजनांची जाहिरातबाजी सुद्धा या परिसरामध्ये पाहायला मिळते आणि आता चिपळूणमध्ये अजित पवार हे पोहोचलेले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टिकोनातून प्रत्येक पक्षाचे दौरे जे आहेत ते सुरू झालेले आहेत आणि अजित पवार आज चिपळूणमध्ये आहेत. लाडकी बहीण योजना ही सरकारची महत्वाकांक्षी योजना आणि याच्या श्रेयवादावरून महायुती सरकारमध्ये गेल्या काही दिवसांपासून वातावरण पाहायला मिळतंय. तर गुलाबी कॅम्पेन जे अजित पवार यांनी सुरू केलेले आहे त्याची झलक चिपळूणमध्ये सुद्धा पाहायला मिळते. अक्षय मनकणी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. अक्षय, अजित पवारांचा आजचा दौरा कसा असेल? ऋषाली, आज अजित पवार यांची जनसन्मान यात्रा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार आहेत आणि त्यांच्या प्रचार प्रसाराकरता संपूर्ण ही जनसन्मान यात्रा जी आहे ती निघताना आपल्याला पाहायला मिळते. सध्या श्रीवर्धनमध्ये अजित पवार हे दाखल झालेले आहेत आणि थोड्याच वेळात हरिहरेश्वर मंदिरात जाऊन अभिषेक करणार, तिथे मंदिरात जाऊन दर्शन करणार आणि त्यानंतर महिला मेळाव्याला अजित पवार संबोधित करतील. त्या संपूर्ण महिला मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा प्रचार प्रसार आणि त्याचसोबतच आपल्या काही महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या अजित पवार या सगळ्यांपुढे मांडणार आहेत आणि त्यानंतर अजित पवारांचा दौरा जो आहे तो श्रीवर्धनवरून चिपळूणला निघेल आणि चिपळूणला देखील दोन बैठका आहेत. एक महत्वाची म्हणजे मुस्लिम समाजाबरोबर चिपळूणमध्ये बैठक होते, कारण की चिपळूण या संपूर्ण भागामध्ये चिपळूणच्या कोकण पट्ट्यामध्ये मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव जे आहेत ते वास्तव्यास आहेत. त्यामुळे मुस्लिम बांधवांमध्ये आपल्या पक्षाविषयी अधिक चांगली प्रतिमा निर्माण व्हावी याकरता अजित पवारांचा गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न आहे आणि त्याचमुळे नक्कीच धन्यवाद अक्षय दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.